सगळ्यांचं आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. ट्रिग्नोमेट्रीचे 3 पार्ट आपले झालेले आहेत. आता पुढचा पार्ट. तर बघा, आपल्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये एक महत्वाचा टॉपिक आपला ट्रिग्नोमेट्रीचा राहिलेला आहे. दॅट इज क्लॉकचे एक्झाम्पल्स. अँगल बिटवीन मिनिट हँड अँड अवर हँड ऑफ अ क्लॉक. तर ते कसे सॉल्व्ह करायचे, त्याचं बेसिक ते आपण आज सगळं बघणार आहे. हे एमसीक्यू ला महत्वाचं आहे. एनडीए ला याचे सम्स बऱ्यापैकी येतात. एनडीएच्या सीईटीला आणि जेईला पण येतात आणि एनडीएला पण. आणि पुढे पण आहे ना, जनरली क्लॉकचे सम्स बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये वगैरे असतात. तर आज आपण त्याचं सगळं डीप व्यवस्थित शिकून घेऊ. फक्त नीट ऐका, ऐकल्यानंतर नोट्स लिहून घ्या. नोट्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेल आणि व्यवस्थित गो थ्रू करा. जे जे मी सांगते तुम्हाला ते नीट लक्ष द्या. तर आता बघा, हे क्लॉक काढलेला आहे मी. हा जो असतो हा आहे आपला मिनिट हँड आणि हा जो आहे तो अवर हँड. बरोबर ना. लहानपणीच आपल्याला क्लॉकचे सम झालेले असतात. मिनिट हँड, अवर हँड, किती वाजले, काय वाजले, ते सगळं लहानपणीच झाले. आता आपल्याला ह्यावेळेस काय बघायचंय बघा, की यांच्यामधला जो अँगल आहे तो कसा फाइंड आउट करायचा. म्हणजे समजा 4:20 झाले, 4:20, तर अँगल किती असेल, किंवा 3:20 झाले, 11:45 झाले, तर त्यांच्यातले अँगल्स आपल्याला काढायचे आहेत. आपल्या स्टेट बोर्डच्या बुक मध्ये त्याचे एक्झाम्पल्स आहे. शेवटचा एक क्वेश्चन आहे बघा, फाइंड द अँगल बिटवीन. मला वाटतं पहिल्या एक्सरसाइज मधला सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. तर त्याची सगळी थिअरी आपण बघू. तर हे तर कळलंय की मोठा काटा म्हणजे मिनिट हँड, लहान काटा म्हणजे अवर हँड. आता बघा, हे जे प्रत्येक 12, 1, 2, 3, 4 असतात ना, यांच्यामध्ये 5-5 चे असे स्लॉट्स असतात. 1, 2, 3, 4, 5. हा जो एक स्लॉट असतो ना, तो आपला 1 मिनिट असतो. बरोबर की नाही. हा जो एक आहे हा आपला 1 मिनिट होतो. तर मिनिट हँड मध्ये मिनिट हँडचं आपण बघू. पहिल्यांदा मिनिट हँड आणि मग अवर हँडचं बघणार आहे. मिनिट हँडचं बघा, हा आता सपोज 12 आहे. हा परत 12 कधी येईल, पूर्ण फिरून, म्हणजे एक प्रदक्षिणा घालून तो परत त्याच पोझिशनला कधी येईल बघा, ज्या वेळेस 3चे 4 वाजतील तेव्हा तो फिरून परत असा येईल इकडे. बरोबर ना. म्हणजे ज्याला आपण एक प्रदक्षिणा म्हणतो ना, आपण जेव्हा मंदिराभोवती पूर्ण जिथून सुरुवात केली तिथून परत येतो एक प्रदक्षिणा, तसं हा जो मोठा काटा आहे तो पूर्ण एक प्रदक्षिणा कधी घालेल, जेव्हा 3चे 4 वाजतील. ठीक आहे. म्हणजे 1 तास होईल. 1 आवर. मिनिट मध्ये किती होतं, 60 मिनिट. ठीक आहे. 1 तास म्हणजे 60 मिनिट. मग आता 1 तासाने तो त्याच्या जागेवर परत येणार आहे. म्हणजे अँगल किती तयार झाला, 360 डिग्री. म्हणजे 60 मिनिटामध्ये 360 अँगल त्याने तयार केला. म्हणजे 1 मिनिट मध्ये तो अँगल किती कव्हर करतो आहे, 6 डिग्री. म्हणजे हा मिनिट हँड जो आहे तो एका मिनिट मध्ये 6 डिग्री कव्हर करतोय. मिनिट हँड मोठा काटा एका मिनिट मध्ये 6 डिग्री कव्हर करतोय. म्हणजे हा 6, 6, 6 असे जर तुम्ही काउंट केले तर हे 30 होईल. याचा अर्थ ह्या प्रत्येक 2-2 मधल्या, म्हणजे 2-2 आकड्यांमधला अँगल किती झाला, 30 डिग्री. हे कळलं. मिनिट हँडचं कळलं. जे काही तुम्हाला डाऊट असेल, कळलं नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्ही मला मेसेज टाकणार आहात. हे कळलं. हे फक्त आपण मिनिट हँडचं बघितलं. आता अवर हँड साठी बघू. अवर हँड बघा, अवर हँड म्हणजे लहान काटा एक प्रदक्षिणा घालून परत त्याच जागेवर येण्यासाठी किती वेळ जातो बघा. म्हणजे हा लहान काटा परत इकडे येईल, फिरून इकडे येईल, एक प्रदक्षिणा तो घालेल, तर किती वेळ जातो सांगा. आता 1 तास नाही लागत. तो 3 पासून परत 3 वर येऊस तर पूर्ण 12 तास होतात बघा. हा पूर्ण लहान काटा ना आहे त्याच, कारण 1 तास म्हणजे हा इथून इकडे जाईल, मग हा 2रा तास, हा 3रा तास, असं करत करत तो परत तिकडे कधी येईल, जेव्हा पूर्ण 12 तास होतात. ठीक आहे. दॅट मीन्स 12 आवर इज 360 डिग्री. म्हणजे 12 तासांमध्ये तो आहे त्याच पोझिशनला येणार आहे. दॅट इज 360 डिग्री. म्हणजे 1 आवर किती झाले, 360 डिवायडेड बाय 12. 1 तास म्हणजे किती झाले, 30 डिग्री. 1 तास म्हणजे 60 मिनिट. 60 मिनिट इज 30 डिग्री. सो 1 मिनिट किती झाले, 30/60, दॅट इज हाफ डिग्री. याचा अर्थ काय बघा, ज्या वेळेस मोठा काटा 1 मिनिट पुढे जाईल तेव्हा हा लहान काटा हाफ डिग्री पुढे जातो. रिलेशन नीट बघा.
मोठ्या काट्याचं म्हणजे मिनिट हँड अँड अर हँडचं रिलेशन. जेव्हा मिनिट हँड 1 मिनिट पुढे जाईल तेव्हा हा किती डिग्री पुढे जाईल? हाफ डिग्री कव्हर करेल ना. म्हणजे 1 मिनिट जेव्हा मिनिट हँड कव्हर्स 1 मिनिट तेव्हा अर हँड किती कव्हर करेल? हाफ डिग्री. मग आता आपण इकडे बघितलं 1 मिनिट तो कव्हर करेल म्हणजे अँगल किती कव्हर करेल? 6 डिग्री. याचा अर्थ मिनिट हँड कव्हर 6 डिग्री देन अर हँड कव्हर्स हाफ डिग्री. कळलं दोघांमधलं? आणि दोन्ही काटे सोबत सोबतच फिरतात. बघा आपण घड्याळाचं असं कधी होतं का की मोठा थांबतो मग लहान फिरतो, मग लहान थांबतो मोठा थांबतो? नाही, मोठा फिरतो. तसं नाही होत ना. याचा अर्थ काय? दोन्ही जे ते सोबत सोबत रोटेट करतात आणि सोबत सोबत रोटेट करण्याची त्यांची कशी असते बघा. हा 1 मिनिट पुढे जाईल म्हणजे हा 6, मोठा जो आहे तो 6 डिग्री जाईल तेव्हा लहान किती जाईल? हाफ डिग्री. हे त्यांच्यातलं रिलेशन आहे. हे एकदम महत्वाचं. आता याच्यावरनच आपल्याला सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. तुम्हाला काय समजलं, काय डाऊट आहे, काय असेल ते मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहायचं आहे. कळलं असेल, एकदम छान समजलं असेल ते सुद्धा सांगा. म्हणजे आपण अजून काहीतरी जर नसेल कळलं तर परत एकदा काहीतरी त्याच्यावर करू. ठीक आहे. आता लगेच आपण याच्यावरचे एक्झाम्पल्स कन्सिडर करू. आता पहिलं बघा एक्झाम्पल मी एक दाखवते तुम्हाला, 1-2 दाखवते, बाकीचे तुम्हाला प्रॅक्टिसला देते. तर तुम्ही प्रॅक्टिसचे सॉल्व्ह करा. आणि एक्सरसाइज मध्ये ना, आपल्या एक्सरसाइज मध्ये पण त्याचे क्वेश्चन दिलेले आहेत ते सगळे सॉल्व्ह करा. काही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाका. आता फाइंड द अँगल बिटवीन मिनिट हँड अँड अर हँड व्हेन द टाइम इज 10:11. टाइम किती झालेला आहे? 10:11 म्हणजे 11:10. तुमचे 11 असे वाजतात बघा एकदम पूर्ण. म्हणजे हा लहान 11वर असतो आणि हा मोठा 12वर असतो. ज्यावेळेस 11:10 होतात ना तेव्हा हा मोठा काटा जातो याच्यावर आणि हा थोडासा पुढे सरकला असतो. बरोबर ना. असं कधीच होत नाही की तो 11वरच थांबेल. तो त्याच्या सोबत सोबत तो रोटेट होणार आहे. म्हणजे हा मोठा जेव्हा 2 वर जाईल तेव्हा हा थोडासा पुढे सरकेल. मग आता आपल्याला यांच्यातला अँगल काढायचा आहे. हा थीटा किती असेल? तर आता बघा हे तर 30 आहे. आपण बघितलं 2 आकड्यांमधला नंबर 30 असतो डिग्री. 2 आकड्यांमधला अँगल, सॉरी नंबर म्हणाले मी, अँगल डिग्री असतो, 30 डिग्री असतो. हा पण 30 डिग्री. आपल्याला ना हा छोटा काढायचा आहे, किती येईल म्हणजे टोटल कळेल. मग आता बघा मिनिट हँडने किती कव्हर केलेलं आहे? मिनिट हँडने कव्हर किती केलेलं आहे? 10 मिनिट्स. अर हँडचं काय रिलेशन आहे? 1 मिनिट काय असतं? 6 डिग्री. तेव्हा अर हँड किती कव्हर करतो? 1 मिनिट इज हाफ डिग्री. 1 मिनिट कव्हर केले की अर हँड किती कव्हर करतो? हाफ डिग्री मोठ्याने. मग आता मोठ्या काट्याने म्हणजे मिनिट हँडने 10 मिनिटं कव्हर केलेले. सो 10 मिनिट इज किती? 10 into हाफ दॅट इज 5 डिग्री. मग हा 5 डिग्री हा लहान करेल कव्हर म्हणजे हा 5 डिग्री असेल. हा इथून असा जाईल ना, हा 10 मिनिटं पुढे जाईल तेव्हा हा एवढा पुढे जाईल म्हणजे 5 डिग्री कव्हर करेल. मग आता तुम्ही सांगा हा जर 5 आहे टोटल 30 आहे तर हा किती आला? 25. याचा अर्थ अँगल इज 30 + 30 + 25. 60 + 25 दॅट इज 85. समजलं? बोर्ड पॅटर्नला जर तुम्हाला असं सम आला, आता हे तर 11वीलाच आहे, 12वीला बोर्ड पॅटर्न नाहीच आहे, 11वीला असल्यामुळे प्रश्न नाही. पण याच्या मागचं तुम्हाला ना MCQ ला पण याला काही शॉर्टकट्स आहेत, आपण ते त्यावेळेस डिस्कस करू. पण हे ना तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. नुसतं शॉर्टकट असं नका करू. तुम्हाला हे समजायला पाहिजे, कारण बऱ्याच ते पुढे ऍप्टिट्यूड टेस्ट असेल किंवा कुठल्या MPSC चे वगैरे एक्झाम क्वेश्चन्स असतील किंवा अजून काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील ना, त्याच्यामध्ये याच्यावरचे सम्स येतात. म्हणून नुसतं काही ठिकाणी ना त्याच्या मागचं सगळं तुम्हाला बेसिक पण शिकून घ्यायचंय. आणि नंतर शॉर्टकट तर आपण जेव्हा MCQ करू त्यावेळेला तर आपल्याला शॉर्टकटचा यूज करायचाच आहे. लक्षात आलं सगळ्यांना? आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊ.